न्यूज ग्रामीण विचारमध्ये स्वागत आहे साहेब. संपादक रमेश घावट साहेब, तसेच न्यूज ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे साहेब. शहापूरच्या समस्याबाबत आपल्याला विचारू इच्छितो, त्याबद्दल आपण 2 शब्द सांगावेत. काय अशा समस्या आहेत शहापूरच्या, आपण स्पष्ट कराल? शहापूरची समस्या म्हटली का पाणी टंचाई आणि वाहतूक कोंडीमध्ये हा प्रश्न सुटतच नाही. लोकप्रतिनिधी करतात काय? ठीक आहे साहेब. भेरे साहेब, आपण याच्याबद्दल काय सांगू शकाल? शहापूर तालुका आदिवासी तालुका आणि या तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लोक या शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहरामध्ये येतात. या ठिकाणी शासकीय कार्यालय आहे, परंतु शहापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत आमदार खासदार होत गेले, परंतु शहापूर तालुक्याची पाणी टंचाई ही मात्र सुटली नाही. त्याच पद्धतीने वाहतूक कोंडीचा प्रश्न एवढा गंभीर आहे की आज शहापूर तालुक्यामध्ये आज आपल्या ग्रामपंचायती आहेत आणि त्यांनी जो एलओसी वगैरे दिल्यात बिल्डिंग बांधायला, अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. ती एक वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. आज शहापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर मुंबरी, समृद्धी, गॅस लाईन, पेट्रोल लाईन, MIDC म्हणजे या प्रत्येक याच्यामध्ये आज आपल्या शहापूर तालुक्याचे पर्यावरण म्हणजे झाडं तोडली गेली आणि झाडे तोडले गेल्यामुळं आज पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. आज तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आज शहापूर तालुक्यामध्ये बसायला टॉयलेट लघुशंका करण्यासाठी बस स्टँडला यावं लागतं. ते टॉयलेटसुद्धा बरोबर नाही. मग शहापूर तालुक्याच्या समस्या या न सुटण्यासारख्या आहेत. यासाठी आपल्याला आज ना उद्या परिवर्तनाची गरज आहे, ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. आज शहापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळं आज रस्त्यामध्ये आपण पाहिलं शासकीय कार्यालयाशिवाय भ्रष्टाचार आहे. तुम्ही कुठेही जा, भात खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे. म्हणजे शहापूर तालुक्याचे जे प्रश्न आहे ते अति गंभीर आहे. आज जरी पाणी आलं तरी पाणी हे कोणाला मिळणार आहे? ज्या बिल्डर लोकांनी, मुंबईच्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्याच लोकांना मिळणार आहे. मग ते कोण आहे? तर हे जे काय वरच्या बसलेत त्याच लोकांची माणसं आहे. आणि दलाल आमच्यासारख्या दलाल कवडी बोलाने जागा घेतल्या आणि त्या जागेवर आज MIDC मोठमोठ्या काहीतरी उद्योग चालू करायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शहापूर तालुक्याचा सर्वसामान्य नागरिक हा भयभीत झालेला आहे. त्यासाठी आता ज्या लोकसभेला जे काही उमेदवार निवडून येईल तो चांगला पाहिजे. कोण पाहिजे ते जनतेने ठरवायचं. मी सांगणार नाही की तुम्ही याला निवडून द्या की त्याला निवडून द्या, परंतु जनतेने ठरवायचं आहे की शहापूर तालुक्याचं परिवर्तन करायचं असेल, शहापूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर चांगला उमेदवार निवडून दिलं पाहिजे, तरच शहापूर तालुक्याच्या समस्या सुटणार, अन्यथा नाही. त्याचप्रमाणे आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये ना डॉक्टर, कुठल्याच प्रकारची सेवा उपलब्ध नाही. कुठल्याच प्रकारची सेवा नसल्यामुळे बिचारे गोरगरीब आदिवासी मंडळी, माझे भाऊ बंद प्रायव्हेटमध्ये जातात आणि तिथे अक्षरशः लुटमार होते. आज जर पाहिलं तर शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टरांच्याकडून सुद्धा लुटमार चालू आहे. गोरगरिबाला पिळवणूक चालू आहे. चाऱ्या बाजूनी गोरगरिबाची पिळवणूक चालू आहे. आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर त्यासाठी ठोस पावलं पाहिजे. इकडे तुम्ही सोनोग्राफी काढा, लगेच तिथे 1000 रुपये जाणार. इकडे लॅबवालेकडे जा, तिथे 1200 रुपये जाणार. इकडे डॉक्टरकडे जा, बरेच हे डॉक्टर काही नाही, MD नाही, FMD नाही, काही नाही, कुठलेही डॉक्टर काही पण देतात, उलट जमा करतात, परंतु बिल मात्र कल्याण ठाण्याच्या फोर्टीत घेणार. अशा पद्धतीची लुटमार या शहापूर तालुक्यामध्ये चालू आहे. ही थांबवण्यासाठी एका चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. आणि म्हणून आगामी येणाऱ्या लोकसभेमध्ये चांगलाच उमेदवार निवडून द्या. कोणाला निवडून द्या ते तुमचं तुम्ही ठरवा, परंतु जो जनतेची कामं करेल, जो जनतेच्या हितासाठी द्यावेल, गोरगरिबांसाठी द्यावेल, असाच उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. एवढंच मी सांगू शकतो. तरच आपल्या समस्या सुटतील, अन्यथा नाही.